हॅलो डिअर स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण इन द वर्ल्ड्स ऑफ द नंबर्स या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 3.1 कंप्लीट केला. त्यात आपण बघितलं की नॅचरल नंबर्सचा जो सेट असतो तर हा सेट मात्र स्टार्ट होत असतो 1 पासून 1 2 3 4 5 6 अप टू डॅश या नंबरच्या सेटला म्हणतो आपण नॅचरल नंबर्स. त्यानंतर आपण बघितला की दुसरा सेट तो होता होल नंबरचा जो स्टार्ट होत असतो 0 1 2 3 4 5 अप टू डॅश. आता ह्या लेक्चरला आपल्याला बघायचं मात्र तर काय इंटेजर्स. व्हॉट मीन बाय इंटेजर्स or integer numbers? The set of numbers formed by 0, positive numbers and negative numbers are together called as integers. म्हणजेच असा सेट नंबरचा ज्यामध्ये कोण असतील पॉझिटिव्ह नंबर पण असतील, निगेटिव्ह नंबर पण असेल आणि झिरो पण असेल तर अशा नंबरच्या सेटला म्हणायचं आपल्याला इंटेजर्स असं आपण म्हणणार होतो. बघितलं आपण तर होल नंबरमध्ये हा 0 1 2 3 4 5 हे नंबर येत असतात. यामध्ये निगेटिव्ह नंबरचा समावेश किंवा निगेटिव्ह नंबर्स येत नाही. देर इज नो निगेटिव्ह नंबर्स प्रेझेंट ऑन होल नंबर्स, बट इन इंटेजर नंबर्स देर आर निगेटिव्ह नंबर्स विच आर प्रेझेंट. ओके, मात्र निगेटिव्ह नंबर कशासाठी लागत असतात? ज्यावेळेस एखाद्या सिटीचं टेम्परेचर जर आपण असं म्हणूया की काश्मीर मधलं टेम्परेचर एखाद्या सिटीचं टेम्परेचर हे निगेटिव्ह मध्ये असेल म्हणजेच -7 डिग्री सेल्सिअस आहे. आपल्याला माहिती की 0 डिग्री सेल्सिअसला आईसचं कन्वर्जन कशामध्ये होत असतं? वॉटरमध्ये. आणि वॉटरचं कन्वर्जन कशामध्ये होत असतं? आईसमध्ये. म्हणजे 0 डिग्री हा काय आला? फ्रीजिंग पॉईंट आला. त्यानंतर मात्र ज्यावेळेस टेम्परेचर हे 0च्या खाली येईल तर त्यावेळेस दाखवताना आपल्याला काय करावं लागेल? -7 डिग्री सेल्सिअस म्हणजेच निगेटिव्ह साईन यूज करावं लागणार आहे. मग आपल्याला नुसते पॉझिटिव्ह नंबर किंवा 0 घेऊन चालणार नाही. तर आता आपल्याला असा एक नंबरचा सेट घ्यायचा ज्याला म्हणूया आपण सेट ऑफ इंटेजर्स, ज्यामध्ये असणार आहेत पॉझिटिव्ह नंबर 1 2 3 4 5 आणि ज्यामध्ये असणार आहेत मात्र 0 पण असेल आणि निगेटिव्ह नंबर पण असेल -1 -2 -3 अप टू डॅश. अशा पद्धतीने इन्फायनाइट नंबर्सला कंटेन करणारा हा सेट काय असेल? इंटेजर असणार आहे. हे जरा लक्षात असू द्या की नॅचरल नंबर मध्ये मात्र पॉझिटिव्ह नंबर येत असतात. होल नंबर मध्ये पॉझिटिव्ह नंबर 0 कंटेन करतो. इंटेजर्स नंबर्स मध्ये पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स आणि 0ला कंटेन करणारा येणार आहे. याचा अर्थ आता सगळ्यात मोठा सेट आपल्याकडे कुठला आहे बरं? मात्र इंटेजर्स नंबर असणार आहे. आता नंबर लाईन जर आपण ऑब्झर्व केली तर या नंबर लाईन वरती आपण इंटेजर्स नंबर शो केलेले आहेत. एका साईडला 0 हा सेंटरला ठेवायचा आहे आपल्याला. 0च्या एका साईडला म्हणजेच राईट साईडचे जे नंबर असतात ते पॉझिटिव्ह येत असतात, त्यांना म्हणायचे मात्र पॉझिटिव्ह इंटेजर्स. आणि 0च्या मात्र लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स येत असतात, त्यांना म्हणायचं आपल्याला मात्र निगेटिव्ह इंटेजर्स. आणि सेंटरला येणार आहे तो 0. कळलं का बरं? मग अशा पद्धतीने पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0ला कंटेन करणारे ही जी काही नंबर लाईन्स आहे तर ही काय शो करते? इंटेजर्स नंबर शो करते. तुम्ही म्हणाल की सर याच्या पुढे नंबर नाही येणार का? हो, तुम्हाला वाटलं तर ही नंबर लाईन वाढून द्या 7 8 9 अप टू डॅश. किती वाढवा? इकडे पण मात्र -7 -8 -100 -200 किती नंबर पर्यंत तुम्ही काय करू शकतात? इंटेजर्स नंबर घेऊ शकतात. इंटेजर नंबर्स हे सुद्धा अनकाउंटेबल असणार आहेत. आता इथे जर बघायला गेलो आपण तर हे जे डिस्टन्स असतं दोन नंबर मधलं, लक्षात असू द्या कधी पण की इंटेजर्स नंबर्स हे लाईन वरती रिप्रेझेंट करताना हे जे डिस्टन्स असतं हे नेहमी सेम ठेवायचं. तुम्ही लाईन स्ट्रेट ड्रॉ करू शकतात, त्यानंतर स्केल घ्यायची आणि स्केल वरनं तुम्ही मात्र हे युनिट डिस्टन्स घेऊ शकतात किंवा कंपासचा वापर करायचा आणि कंपासचा वापर करून सुद्धा तुम्ही काय करू शकतात? हे डिस्टन्स घेऊ शकतात. बघा बरं. नाउ द नंबर्स विच आर प्लेस to the left of 0 are called as the negative numbers, and the numbers which are the right of the 0 are called as the positive numbers, and the 0 is the at center as the dividing point. हा 0 कुठे असतो? सेंटरला असतो. आणि 0ला कुठलंही साइन येत नाही. 0 have no sign. 0ला आपण साइन देत नाही. ओके, चला आता कंपॅरिझन ऑफ इंटेजर्स. इंटेजर नंबरचा आपल्याला काय करायचं मात्र? कंपॅरिझन आपण करणार आहोत. तुम्हाला सर कंपॅरिझन मध्ये काय करायचंय? बघा, ऑन अ नंबर लाईन अ नंबर ऑन द राईट इज ऑलवेज ग्रेटर दॅन द नंबर ऑन द लेफ्ट. कधी पण लक्षात ठेवायचंय ज्यावेळेस आपण नंबर लाईन वरती मात्र काय करतो?
राईट कडनं लेफ्ट कडे जातो तर नंबर हे स्मॉल 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 होत जात असतात. याचा अर्थ पॉझिटिव्ह नंबर हे ग्रेटर असतात कोणापेक्षा, 0 पेक्षा, आणि पॉझिटिव्ह नंबर हे निगेटिव्ह नंबर पेक्षाही कसे असतात, ग्रेटर असतात. ते लक्षात ठेवायचंय. ज्यावेळेस आपण काय करू, राईट कडनं लेफ्टला जाऊ तर नंबर हे स्मॉल स्मॉल होत जाणार आहेत, आणि ज्यावेळेस आपण मात्र लेफ्ट कडनं राईट कडे जाऊ नंबर लाईन वरती त्यावेळेस नंबर हे कसे होत जातील, बिगर बिगर होत जाणार आहेत. हे बरोबर लक्षात ठेवायचंय. 0 हा नेहमी पॉझिटिव्ह नंबर पेक्षा लहान असतो. 0 इज लेस दॅन 1 2 3 4 5 up to dash, and 0 is greater than -1 -2 -3 up to dash. बघा काय म्हटलंय, ऑन अ नंबर लाईन अ नंबर ऑन द राईट इज ऑलवेज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द नंबर ऑन द लेफ्ट. जर समजा राईट साईडचा एक नंबर आपण घेतला 5 प्लस 5 घेतला, आणि लेफ्ट साईडचा समजा आपण -1 पण घेतला तर मात्र 5 हा ग्रेटर असेल. जर समजा आपण इथे 0 घेतला आणि इकडचा लेफ्ट साईडचा -6 घेतला तर 0 हा कोणापेक्षा ग्रेटर असणार आहे, -6 पेक्षा ग्रेटर असणार आहे. बघा, इंटेजर कॅन बी कम्पेअर्ड बाय देअर पोझिशन ऑन द नंबर लाईन. नंबर लाईन वरती मात्र ते इंटेजर्स कुठे आहेत त्यावरनं काय ठरणार आहे बरं, त्यांची पोझिशन ही ठरणार आहे, आणि ते पण आपल्याला कम्पेअर करता येणार आहेत. जसं बघा जरास की हा 0 सेंटरला आहे, 0 पेक्षा सर्व निगेटिव्ह नंबर आहे कसे आहेत बरं, लेस आहे, आणि 0 पेक्षा हे जे नंबर्स आहेत इकडचे पॉझिटिव्ह नंबर्स हे सगळे कसे असणार आहेत, ग्रेटर असणार आहेत. ओके, चला आपल्याला बघायचे अपोजिट नंबर्स. जर आपण नंबरची साईन चेंज केली, बघा नंबरचा जसं -2 होता तर -2 चा आपण ज्यावेळेस काय करू, +2 घेऊ नंबर हा, तर -2 चा अपोजिट नंबर कोण असणार आहे, +2 असणार आहे. सिमिलरली एखादा नंबर जर मी 5 घेतला आणि त्याची जर साईन चेंज केली +5 घेतला तर त्याचा अपोजिट नंबर असणार आहे -5, आणि -5 चा अपोजिट नंबर असणार आहे +5. ज्यावेळेस काय होत असतात, साईन चेंज होत असतात तर ते काय असतात बरं, अपोजिट नंबर हे येत असतात. जसं एक्झाम्पल लक्षात घ्या, 0 पासून हा -2 हा एक झाला नंबर जो कुठे घेतला आपण, लेफ्ट साईडला, आणि 0 पासून +2 हा एक आपण मात्र नंबर घेतलेला आहे. आणि दोघांमधलं जर डिस्टन्स आपण बघितलं तर हे जे डिस्टन्स असेल 0 to -2 आणि 0 to +2 ही डिस्टन्स मात्र सेम असणार आहे. याचा अर्थ जे अपोजिट नंबर असतात हे कसे असतात, सेम डिस्टन्स फ्रॉम द 0, बट डायरेक्शन कशी असते, एक नंबर हा इकडेच्या डायरेक्शनला असेल तर एक नंबर मात्र या डायरेक्शन असणार आहे, ज्यांचे डायरेक्शन ही अपोजिट येत असते. लक्षात ठेवायचंय, द अपोजिट नंबर्स आर सेम डिस्टन्स फ्रॉम द 0 बट अपोजिट इन अ डायरेक्शन. बघा जरा, आता एक महत्वाचं स्टेटमेंट आहे, द सम ऑफ द अपोजिट नंबर्स इज ऑलवेज 0. ज्यावेळेस आपण एखाद्या नंबर मध्ये त्याचा अपोजिट नंबर ऍड करतो त्यांची जी सम असते ही नेहमी काय असते, 0 येत असते. अँड 0 डज नॉट हॅव अन अपोजिट नंबर. 0 ला कुठलाच अपोजिट नंबर राहत नाही. याचा अर्थ 0 हॅव नो साईन. 0 ला एकतर आपण पॉझिटिव्ह पण लिहू शकत नाही आणि 0 ला आपण मात्र निगेटिव्ह पण लिहू शकत नाही. याचा अर्थ 0 जर लिहायचा झाला तर त्याला कुठली साईन राहत नाही. हे बरोबर लक्षात ठेवायचं आहे. 0 हॅव नो साईन. 0 ला कुठलीही साईन राहत नाही. चला आता एक पुढे मात्र आपल्याला ऍक्टिव्हिटी बेसवर क्वेश्चन दिलेला आहे आणि बघूया हा कशाशी रिलेटेड आहे. ओके, आयला सगळ्यांचं बरं. अमित शॉप्स म्हणून आपल्याला ऍक्टिव्हिटी दिली. बघा, पॉझिटिव्ह इंटेजर्स ऍज अ स्टेप गोइंग अपवर्ड फ्रॉम द ग्राउंड लेवल, आणि ग्राउंड लेवल जी आहे ती दाखवलेली बरं मात्र कुठे, ही 0 ला मात्र इथे ग्राउंड लेवल दाखवलेली आहे. आणि ग्राउंड लेवलच्या ज्या वरच्या ज्या स्टेप आहेत त्या काय शो करतायत, पॉझिटिव्ह. काय शो करतायत, पॉझिटिव्ह स्टेप्स शो करतायत. आणि ग्राउंड लेवलच्या ज्या काही बिलोच्या स्टेप आहेत ते काय शो करतायत, निगेटिव्ह शो करत आहेत. कळतंय ना बरं. 0 म्हणजेच ग्राउंड लेवल, 0 ला कोण आलं, ग्राउंड लेवल. पुढे जर आपण जर घेतला तर आपल्याला इथे घ्यायचं आहे बरं मात्र 0च्या पुढे कोण असणार आहेत, 0च्या पुढे वरती मात्र पॉझिटिव्ह आणि 0च्या खाली निगेटिव्ह नंबर असणार. चला काही क्वेश्चन विचारलेत आपल्याला ते पण. आणि निगेटिव्ह इंटेजर्स ऍज द स्टेप गोइंग डाऊन इन टू द बेसमेंट. जर हे निगेटिव्ह जे नंबर्स आहेत ते कुठे जाणार आहेत, बेसमेंट कडे जाणार आहेत. काही क्वेश्चन विचारले गेले बघा, त्याचे आन्सर देऊया. अमित वेंट अप 3 स्टेप फ्रॉम द ग्राउंड लेवल. अमित किती स्टेप जातोय ग्राउंड लेवल पासून, 3 स्टेप जातोय. 1 स्टेप, 2 स्टेप, 3 स्टेप. 1 स्टेप, 2 स्टेप अँड
3 स्टेप ज्यावेळेस आपण जाईल आम्ही तर तो कुठे असेल बरं, तर तो असणार आहे बरं मात्र इथे 3 नंबर जवळ. याचा अर्थ अमितची पोझिशन ही कुठे असेल, कुठल्या फ्लोअरला असेल अमित, अमित इज ऍट द 3 किंवा 3rd फ्लोअर फ्रॉम द ग्राउंड. पुढे बघा, अमित केम डाऊन 2 स्टेप फ्रॉम द ग्राउंड लेवल. जर समजा अमित 2 स्टेप जर समजा खाली आला तर 1 स्टेप, सेकंड स्टेप, तर सेकंड स्टेपला तो कुठे असणार आहे, -2 या नंबरला असणार आहे. याचा अर्थ आपण इथे घेणार आहोत -2. पुढे बघा, अमित वेंट अप 3 स्टेप फ्रॉम द ग्राउंड. बघा अमित हा किती स्टेप जातोय वरती, 3 स्टेप फ्रॉम द ग्राउंड अँड वेंट बॅक अप 2 स्टेप. आणि परत मात्र आधी तो किती स्टेप गेला, 3 स्टेप गेला. 1 स्टेप, 2 स्टेप, 3 स्टेप, आणि अजून नंतरून मात्र तो किती स्टेप जातोय, 2 स्टेप मात्र परत वरती जातोय. जर समजा आपण 2 स्टेप जर ऍड केला तर आता अमित आपल्याला कळतोय कुठे असला पाहिजे बरं. अमित बघा जरा, एक 1 स्टेप, ही 2 स्टेप झाली, तर अमित हा मात्र 5th नंबरच्या फ्लोअरला असणार आहे. याचा अर्थ काय झाला बरं, इथे आपल्याला ऑलरेडी 3 घेतला होता, आपण 3 मध्ये 2 ऍड केला तर आन्सर काय असणार आहे आपलं इथे 5 असणार आहे. चला पुढे बघा, नाव अमित वेंट डाऊन 2 स्टेप फ्रॉम द ग्राउंड. अमित किती स्टेप येतोय खाली, 2 स्टेप आला तर तो कुठे असेल, -2 ला असणार आहे. अँड कम बॅक डाऊन 2 स्टेप, आणि अजून परत मात्र तो किती स्टेप खाली आला, 2 स्टेप जर खाली आला तर तुम्ही मला ते सांगा अमित हा कुठे असेल. अमित हा बरोबर मात्र -4 या नंबरला तिथे असणार आहे. याचा अर्थ ग्राउंड पासून तो 4th नंबरच्या फ्लोअर असणार आहे. याचा अर्थ -2 आधीच्या 2 स्टेप म्हणजे -2, नंतर परत 2 स्टेप आला तर -2, आणि -2 आणि -2 किती होणार आहे बरं मात्र -4. याचा अर्थ तो मात्र 4th नंबरला असेल ग्राउंड पासून. आता पुढे काय म्हटलं बघा, लाचा क्वेश्चन, अमित वेट अप 2 स्टेप फ्रॉम द ग्राउंड लेवल अँड केम डाऊन 2 स्टेप अगेन. बघा जरा, अमित हा मात्र काय करतोय, 2 स्टेप फ्रॉम ग्राउंड लेवलला तो मात्र अप वरती जातोय आणि परत केम डाऊन 2 स्टेप अगेन. याचा अर्थ अमित जर वरती 2 स्टेप गेला आणि पुन्हा त्याचा 2 स्टेप जर पुन्हा खाली आला तर तो कुठे असेल. याचा अर्थ तो 2 स्टेप वरती गेला +2 येईल, आणि तो परत 2 स्टेप खाली आला, याचा अर्थ त्याने परत 2 स्टेप कमी केल्या तर -2 येईल. आणि +2 आणि -2 आपण एवढ्यात बघितलं की जर 2 अपोजिट नंबरची जर आपण जर सम घेतली तर ती नेहमी काय येत असते, 0 येत असते. त्यामुळे इथे अमित कुठे असेल आता, ग्राउंड फ्लोअरला असणार आहे. आता ही जी ऍक्टिव्हिटी यामध्ये कसलं तरी इंट्रोडक्शन दिलेलं आहे. कसलं इंट्रोडक्शन असं सांगा बरं, इथे आपल्याला इंटेजर नंबरची ऍडिशन सबट्रॅक्शन कशी करायची हे थोडक्यात दिलेलं आहे त्या ऍक्टिव्हिटीवरनं. कळतं का बरं. मग चला बरं, लेट्स वी हॅव टू सी द ऍडिशन ऑफ इंटेजर. आपल्याला बघायचं ऍडिशन ऑफ इंटेजर, आणि अतिशय महत्वाचा पार्ट आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं किंवा मोठे विद्यार्थी होऊन जातात, पण ऍडिशन मात्र ही जमतच नाही. बघा, जर एखाद्या विद्यार्थ्याला सांगितलं ना की -2 प्लस ऑफ 3 याचं आन्सर काय येईल, त्याला जसं सांगितलं की 2 + 3 कोणी पण आन्सर देईल, फाय लगेच सांगेल. पण -2 + 3 जर सांगितलं त्याचा आन्सर देता येणार नाही किंवा तो गोंधळ होऊन जाईल. अशाच बघा, साईन चेक करायच्या, एक साईन आहे निगेटिव्ह, दुसरी आहे पॉझिटिव्ह, अपोजिट साईन असतील तर सबट्रॅक्शन होतं. 3 मधनं 2 गेला तर 1, आणि नंतर ना मात्र मोठ्या नंबरचं आपल्याला साईन द्यायचंय, प्लस जे 3च आहे ते देणार आहोत. याचा अर्थ काय, इथे थोडेसे बेसिक रूल आहेत. हे रूल तुम्हाला समजून घ्यावे लागतील. इंटेजर नंबरचे ऍडिशन सबट्रॅक्शन करणं काय अवघड नाही, ते तुम्हाला सहज जमणार आहे. चला फर्स्ट रूल बघूया. काय म्हटलंय, सम ऑफ द इंटेजर्स विथ द सेम साइन. इथे आपल्याला मात्र सेम साइन असलेल्या इंटेजरची काय करायची, सम करायची आहे. चला मग बघूया, सम करूया. व्हाईल ऍडिंग इंटेजर विथ द सेम साइन, द नंबर शुड बी ऍडेड रिगार्डलेस ऑफ द साइन अँड रिझल्टिंग सम शुड हॅव द सेम साइन. नीट लक्ष द्या, ज्यावेळेस मात्र सेम साइन असलेले इंटेजर्स आपण ऍड करू तर त्यावेळेस ऍड करताना मात्र आपल्याला काय करायचंय, साइनचा कुठलाही विचार न करता सरळ त्यांना ऍड करून द्यायचे, आणि नंतर लास्टला जे काय आन्सर येईल, जी सम येईल त्याला काय करायचे बरं, मात्र सेम साइन आपल्याला द्यायची आहे. चला बरं बघूया, फायला कुठलं साइन आहे, +5 एक इंटेजर आहे, हो इंटेजर आहे. +3 हा पण एक दुसरा इंटेजर आहे, हो आहे. दोन इंटेजरची काय चालली, ऍडिशन. दोघांना साइन कशा आहेत बरं, सेम आहेत, आणि त्यांची काय होणार आहे बरं मात्र ऍडिशन. 5 + 3 इज 8, आणि कॉमन साइन कुठली, प्लसची, तर प्लसची साइन देणार आहोत. 4 ला कुठली साइन आहे, मायनसची. 2 ला कुठली साइन आहे, मायनसची. दोघांची ऍडिशन चालली, हो, मग दोघांची ऍडिशन करा. 4 + 2 6, कॉमन साइन कुठली, मायनसची, तर आन्सरला आपण मायनस साइन देणार आहोत. थर्ड वन जसं एक्झाम्पल आपण घेऊया, -6
-4 काय म्हणजे म्हणायचं तुम्ही सांगा किंवा घेताना घेऊ चला -6 प्लस ऑफ -4 इथे साईन बघितलं आपण अपोजिट आहेत का सेम साईन आहेत सेम साईन असेल तर काय होईल ऍडिशन 6 + 4 इज 10 अँड हिअर कॉमन साईन इज मायनस देअरफॉर आपण वी टेक अ मायनस साईन चला पुढे जर म्हटलं आपण बऱ्याचदा आपण पॉझिटिव्ह साईन देत नाही नंबरच्या पुढे पॉझिटिव्ह साईन लिहिणं काही कंपल्शन राहत नाही जसं मी म्हटलं आता 10 + 2 घेतला किंवा असं 10 ला कुठली साईन आहे प्लसची 2 ला पण कुठली साईन आहे प्लसची तर आन्सर किती येणार आहे आपलं 12 येणार आहे अशा पद्धतीने आपण भरपूर एक्झाम्पल घेऊन ते सॉल्व्ह करू शकतो ओके चला आता पुढे बघायचं सेकंड रूल दिलाय आपल्याला सम ऑफ द इंटिजर्स विथ द डिफरंट साईन काय करायचं आपल्याला सम घ्यायची बरं मात्र इंटिजरची पण कसे असतील ते तर त्यांची साईन जी असणार ही डिफरंट असेल म्हणजे एक पॉझिटिव्ह असेल तर दुसरा निगेटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल तर दुसरा पॉझिटिव्ह असेल आणि या दोघांची काय करायची आपल्याला समज कॅरी करायची कळलं का बरं चला बघूया आन्सर काय म्हटलं रूल काय देऊन ठेवलाय while adding the integers with a different sign subtract the smaller number from the bigger or larger number regardless of the sign and give the sign of the larger number to the answer बघा ज्यावेळेस दोन इंटेजरला अपोजिट साईन येत असतात एक पॉझिटिव्ह असेल दुसरे निगेटिव्ह असेल तर त्यावेळेस मात्र साईनचा विचार न करता सरळ आपल्याला काय करायचंय सरळ आपल्याला इथे मात्र दोघांचं सबट्रॅक्शन करायचंय आणि मोठ्या नंबरची साईन द्यायची आहे चला बरं बघूया मग +5 -3 तर 5 मधनं साईन आधी चेक करा प्लस आहे साईन 5 ला 3 ला मायनस साईन आहे 5 मधनं 3 सबट्रॅक्ट होणारे का अपोजिट साईन आहेत 5 मधनं 3 गेला लार्जर नंबर मधनं स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करा तर आन्सर असणार आहे 2 आणि बिगर नंबर बघितला तर 5 ला पॉझिटिव्ह साईन येते पॉझिटिव्ह साईन येणार आहे इथे 3 आणि 6 मध्ये बघितलं तर 6 हा लार्जर नंबर आहे त्यातनं 3 सबट्रॅक्ट करा कारण का साईन कशी बरं एक पॉझिटिव्ह आहे दुसरी निगेटिव्ह आहे 6 मधनं 3 गेला तर 3 आणि लार्जर नंबरचं साईन याचा आता 6 ला मायनस साईन आहे त्या आन्सरला पण मायनस साईन येणार आहे चला बरं मग थर्ड वन आपण एक घेऊया बरं -8 प्लस ऑफ 7 -8 प्लस ऑफ +7 कधी कधी प्लस साईन देत नाही आपण घाबरायचं नाही नसेल प्लस साईन तर जाऊ द्या करा मग आता मला सांगा 8 ला निगेटिव्ह साईन आहे 7 ला काहीच नसेल तर पॉझिटिव्ह साईन असणार आहे बरोबर आणि 8 मधनं 7 गेला तर किती 1 आणि बिगर नंबर आहे 8 त्याला मायनस साईन आहे तर 1 ला पण आपण मायनस साईन देणार आहोत चला बघूया आपण मात्र फोर्थ नंबरचं -10 प्लस ऑफ 10 तुम्ही म्हणाल की सर -10 चा अपोजिट नंबर +10 येतो आणि अपोजिट नंबरची जर सम घेतली तर असं पण बघितलं तर आन्सर काय येणार आहे 0 येणार आहे आपल्याला असं पण कळतंय जर अपोजिट साईन असेल तर सबट्रॅक्शन करायचं 10 मधनं 10 गेला तर 0 आपल्या इथे आन्सर येणार आहे चला बरं मात्र फिफ्थ वन बघूया असे भरपूर एक्झाम्पल आपण घेऊ शकतो -11 प्लस ऑफ 7 असं एक्झाम्पल दिलं 11 मधनं 7 गेले तर 4 11 हा बिगर नंबर आहे त्याला मायनस साईन आहे 4 ला मात्र बिगर साईन आपण देणार आहोत अशा पद्धतीने ज्यावेळेस डिफरंट साईन असतील तर साईनचा विचार न करता सबट्रॅक्शन करायचंय आणि जर लार्जर नंबर असेल तर लार्जर नंबरचं साईन मात्र म्हणजेच मोठ्या नंबरचं साईन दोघी नंबर पैकी मोठा नंबर कुठला आहे त्याचं साईन मात्र आन्सरला तुम्ही देणार आहात अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल ऍडिशन ऑफ इंटेजर करता येणार आहे चला बघूया पुढे आता सबट्रॅक्शन ऑफ इंटेजर्स काय बघतोय आपण आता सबट्रॅक्शन कोणाचं सबट्रॅक्शन इंटेजर नंबरचं सबट्रॅक्शन कसं करता येईल बरं इंटेजर नंबर सबट्रॅक्शन इथे जरा बेसिक वेगळा रूल दिलेला आहे पुढे आपण जरा शॉर्टकट मेथड वापरूया प्रॅक्टिस सेट मधले एक्झाम्पल सॉल्व्ह करताना ते मला काय दिलेलं आहे चला बघूया चला सबट्रॅक्शन साठी रूल काय देऊन ठेवलेत सबट्रॅक्शन ऑफ इंटेजर विथ सेम साईन चला सेम साईन असलेले चला मला तुम्ही सांगा एक्झाम्पल बघून घ्या आधी नंतर बघूया 4 ला साईन आहे मायनस 2 ला पण साईन आहे मायनस याचा अर्थ नंबरला सेम साईन आहे दोघांचं काय आता ऍडिशन नाही तर काय बरं माहिती ते सबट्रॅक्शन आलेलं आहे आणि दोन नंबरचं आपण सबट्रॅक्शन घेतोय ज्यामध्ये दोघांची साईन कशी सेम साईन असणार मग काय करायचं सबट्रॅक्टिंग द सेकंड नंबर फ्रॉम द फर्स्ट मीन्स ऍडिंग द अपोजिट ऑफ द सेकंड नंबर टू द फर्स्ट नंबर ऍडिंग म्हणजे काय ऍडिशन करायची कुठला सेकंड नंबरच्या अपोजिट नंबरची ऍडिशन पहिल्या नंबर मध्ये करायची फर्स्ट नंबर ऍज इट इज असतो त्याला कुठलाही चेंज करायचा नाही सेकंड नंबरचा अपोजिट घ्या -2 चा अपोजिट काय येईल +2 -2 चा अपोजिट काय येईल +2 प्लस साईन आपण लिहित नाही बरोबर एकदा
काय म्हटलं त्यांनी, ऍडिंग द ऑपोजिट नंबर ऑफ द सेकंड नंबर, -2 चा ऑपोजिट नंबर असणार आहे +2, आणि आपण एवढ्यात बघून आलो जर ऑपोजिट साइन असतील तर सबट्रॅक्शन करायचं, 4 मधनं 2 गेला तर 2, आणि 4 ला निगेटिव्ह साइन येते, तिथे पण निगेटिव्ह साइन येणार आहे. चला पुढे +5 -4 जर म्हटलं तर फर्स्ट नंबर ऍज इट इज ठेवायचं, आणि जर आपण सेकंड नंबर बघितला तिथे आपण बघितला रूल काय करायचं की इथेही घेताना मात्र काय करणार आहोत आपण, सिंपल वन, जो काही +4 आहे याचा अपोजिट नंबर आपण ऍड करणार आहोत. तो कुठला आहे बरं, -4. साइन सांगा तुम्ही आता कशी बरं ऍडिशन होते की नाही. ऍडिशन होताना रूल बघितला आपण, एकाला जर पॉझिटिव्ह साइन असेल दुसरा जर निगेटिव्ह साइन असेल तर सबट्रॅक्शन होतं. 5 मधनं 4 गेला तर आन्सर किती येणार आहे, 1. इथे आपला आन्सर येणार आहे 1. मोठ्या नंबरचं साइन आहे प्लस, तर आन्सरला इथे प्लस साइन येणार आहे, प्लस साइन काय नोट करत नाही आपण. चला पुढे घेऊया, -3 -5. ते म्हणायचं इथे प्लस साइन नाही दिलं, असू द्या, प्लस साइन सहजा करून आपण देत नाही. करा बरं सबट्रॅक्शन मग, -3 -5 काय येणार आहे सांगा बरं. इथे येणार आहे बरं मात्र डायरेक्ट डोकं चालवा, -3 आपण घेतला, एखादा नंबर हा पॉझिटिव्ह नंबर हा सबट्रॅक्ट करणं म्हणजेच त्याचा अपोजिट नंबर ऍड करणं. मग +5 चा अपोजिट नंबर काय येईल, -5 येणार आहे, आणि थोडक्यात -3 आणि हा -5 म्हटलं दोघांना सेम साइन येत, दोघांची काय होणार आहे ऍडिशन. 5 + 3 किती येणार आहे बरं मात्र 8 येणार आहे. मग याला साइन देणार आहोत आपण बरं मात्र कोणाची, कॉमन साइन देणार आहोत जी आहे मायनसची तिथे देणार आहोत. पण पुढे सबट्रॅक्शन ऑफ इंटेजर विथ डिफरंट साइन, काय करायचं आपल्याला, डिफरंट साइन असलेल्या इंटेजर नंबरचं मात्र आपल्याला सबट्रॅक्शन घ्यायचं आहे. हा पुढचा रूल आपण बनवूया. चला काय होईल सांगा तुम्हीच, +3 ऍज इट इज पहिल्या नंबर मध्ये कुठलाही चेंज होत नाही. अपोजिट नंबर्स सबट्रॅक्ट कर, बघा -2 चा अपोजिट नंबर येणार आहे हा +2, आणि आपल्याला माहिती आहे वरच्या रूल नुसार अपोजिट नंबर हा काय करायचा आहे, ऍड करायचा आहे. मग तुम्ही मला सांगा परत एकदा बघा, चला अपोजिट नंबर हा काय करायचा आहे, ऍड करायचा आहे. तर मला आन्सर इथे काय येईल बरं, 3 + 2 = 5, म्हणजे 3 मधनं -2 सबट्रॅक्ट करणं म्हणजेच काय, 3 मध्ये त्याचा अपोजिट नंबर हा ऍड करणं, आन्सर येऊन जाईल आपलं 5. पुढे आपण बोलणार आहोत कसं, -प्लस, आणि इथे 2 लिहिणार आहोत, -प्लस आणि 3 + 2 डायरेक्ट आन्सर काय म्हणजे आपलं 5 येणार आहे. पुढे आपण ही शॉर्टकट मेथड वापरूया. पुढे चला आपण -4 आपण घेतला, आणि इथे मात्र आपल्याला दिलेलं आहे काय, फर्स्ट नंबर आहे -4, आणि -प्लस करतोय तर -प्लस काय म्हणजे बरं सांगा, निगेटिव्ह नंबर मधनं एक नंबर सबट्रॅक्ट करणं म्हणजेच काय, जो सेकंड नंबर असेल त्याचा अपोजिट नंबर -1 हा ऍड करणं. सांगा बरं तुम्हीच काय म्हणजे आता साइन कशा आहेत, सेम आहेत. सेम साइन असेल तर काय होणार आहे, ऍडिशन 4 + 1 = 5, म्हणजे आजचं काय म्हणजे आपलं सांगा बरं पटकन, प्लस येईल का बरं, नाही. तर कॉमन साइन कुठली, मायनसची, तर -5 आपला आन्सर येणार आहे. कळतं का बरं. आणि डायरेक्ट आपण कसं करू, -4 ऍज इट इज ठेवूया, प्लस बघा पुढे म्हणालो आपण -+ इज अ मायनस, मल्टिप्लिकेशनचे रूल वापरायचे आपल्याला, आणि -4 - 1 इज अ -5. हे पण आपण पुढे नेक्स्ट इयरला गेल्यानंतर आपण अशा पद्धतीने सॉल्व्ह करणार आहोत. पुढच्या वर्षी आपल्याला मल्टिप्लिकेशनचे रूल माहित होतील तर त्यावेळेस आपण बघू या बरं. ओके चला पुढे थर्ड वन, -8 -7 असं एक्झाम्पल आपल्याला दिलं, -8 -7. ओके मग तुम्ही असं 7 ला कुठलं साइन आहे, तर 7 ला तुम्ही +7 असं पण लिहू शकतात. करा बरं मग सबट्रॅक्शन आता, -8 - 7, इथे काय होणार आहे बरं सिंपल सांगा. तर इथे घेताना आपण काय करणार आहोत बरं, -8 ऍज इट इज ठेवा, +7 चा अपोजिट नंबर असणारे -7 ऍड करा, आणि मला तुम्ही सांगा आन्सर काय म्हणजे बरं, सेम साइन असेल तर नंबरची ऍडिशन 8 + 7 15, आणि मोठा नंबर कॉमन साइन कुठली बरं, मायनसची, तर इथे मात्र मायनस साइन आपण देणार आहोत. साधं एका एक्झाम्पल वरून सर्व रूल समजून घ्या. चला साधं एक एक्झाम्पल आपण घेऊया. समजा 5 असेल, 5 मध्ये आपण 2 ऍड केला तर आपल्याला माहिती आहे आन्सर 7 येईल. साइनचा विचार करत बसत नाही, पण इथे पॉझिटिव्ह साइन असते, इथे पण पॉझिटिव्ह साइन असते. सेम साइन असेल तर त्यांचे ऍडिशन होईल, आणि कॉमन साइन प्लसची येणार आहे. चला -5 असेल, आणि इथे मात्र आपण घेताना काय घेतला, -5 घेतला, आणि दुसरा नंबर मी मात्र घेताना +2 घेतला. एक पहिला नंबर निगेटिव्ह आहे, दुसरा नंबर पण निगेटिव्ह आहे, दोघांना एकाला निगेटिव्ह साइन आहे, दुसऱ्याला पण निगेटिव्ह आहे. सेम साइन असेल तर ऍडिशन करायची, येऊन जाईल 5 + 2 = 7, आणि इथे मात्र कॉमन साइन आहे मायनसची, तर मायनसचा आपण इथे आन्सर देणार, आन्सर मध्ये साइन देणार आहोत. इथे कॉमन साइन होती प्लसची, तर आपण इथे प्लसची साइन दिलेली आहे. ओके चला पुढे
एक नंबर असेल मात्र -5 आणि पुढचा नंबर असेल मात्र +3. आता काय करायचं, किंवा पहिला नंबर असेल +5 आणि दुसरा नंबर असेल -3. इथे थोडक्यात लक्षात ठेवायचं काय की नंबरचे साईन अपोजिट दिसत आहे, तर 5 मधनं 3 जाईल तर खाली काय उरेल 2. इथे 5 मधनं 3 जाईल तर खाली काय उरेल 2. इथे बिगर नंबर आहे 5 त्याला मायनस साईन आहे, इथे बिगर नंबर आहे 5 त्याला प्लस साईन आहे. तर अशा पद्धतीने मात्र आपल्याला काय करायचंय, अपोजिट साईन असल्यानंतर सबट्रॅक्शन करायचं आणि लार्जर नंबरचा साईन द्यायचं आहे. थोडक्यात तुम्हाला इंटेजर नंबरचे आता इथे रूल कळले असतीलच, हे जरा लक्षात असू द्या. आलं लक्षात, हा ट्रेस किंवा टेन्शन घेण्यासारखं काही नाही. तुम्ही म्हणाल की सर मग एखादा नंबर जर असा आला असता तर काय 5 -3 आला असता, तर मग इथे पण आहे काय 5 ऍज इट इज ठेवा, मायनस मायनस म्हणा प्लस आणि 3 घ्या. 5 + 3 इज अ सिंपल 1. आपल्याला काय करता येईल बरं, 8 घेता येणार आहे. कळलं का बरं. सहज पद्धतीने आपण काय करू शकतो, असे कितीतरी एक्झाम्पल तयार करू शकतो. कळलं का बरं. आणि हे जरा महत्वाचं आहे, हे रूल्स आणि त्याच्यावरचे काही एक्झाम्पल तुम्ही स्वतः तयार करा आणि स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि एकदा प्रॅक्टिस झाली ना तर तुम्ही अशी भरपूर कितीतरी एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. आणि प्रॅक्टिस महत्वाची. कळलं का बरं. त्यामुळे प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट हे लक्षात ठेवायचं बरं. आणि मॅथ्स साठी तर मात्र स्वतःच प्रयत्न करावे लागतात. चला बरं, आता पुढे प्रॅक्टिस 3.2 आलेला आहे, बघूया त्याचे आन्सर काय म्हटलं. चला बघा बरं. राईट द करेक्ट सिम्बॉल ग्रेटर दॅन और लेस दॅन इन द बॉक्स. तुम्ही मला सांगा, इथे मात्र बुक मध्ये कुठलाही नंबर दिलेला नाही. चला मग आपण एखादा नंबर घेऊन घ्या, 8 घेतला समजा. -10 आणि 8 मध्ये कोण ग्रेटर आहे, +8. पॉझिटिव्ह नंबर नेहमी ग्रेटर असतात. -19 आणि -5 मध्ये मात्र -5 हा ग्रेटर असणार. लक्षात ठेवा, जेवढा निगेटिव्ह नंबर हा छोटा तेवढा तो मोठा, हे लक्षात ठेवायचंय. -3 आणि 0 मध्ये आपल्याला कळतंय, हा इथे 0 आहे बरं. -3 आणि 0 मध्ये 0 हा ग्रेटर असणार आहे. ओके. नेक्स्ट वन, 8 आणि 12 मध्ये आपण बघितला तर 12 ग्रेटर आहे. 5 आणि 0 मध्ये बघितला तर पॉझिटिव्ह नंबर हे 0 पेक्षा मोठे असतात. -3 आणि -9 मध्ये म्हटलं तर -3 हा ग्रेटर असणार आहे. बरोबर, लक्षात घ्या. आणि रीड करताना आपण व्यवस्थित रीड करा. -10 इज लेस दॅन 8, -10 इज लेस दॅन 8, -19 इज लेस दॅन -5 अँड 5 इज ग्रेटर दॅन. इकडे जर असेल तर असा सिम्बॉल, तर हा सिम्बॉल कशाचा असतो, असा हा ग्रेटर दॅनचा असणार आहे. हे बरोबर लक्षात घ्या. चला पुढे, सॉल्व द फॉलोइंग. 4 + 7 करा बरं ऍडिशन. 4 + 7 सर काय विचारता तुम्ही. 4 + 7 तर 11 येत असतो, येतो. चला 4 ला पण प्लसची साईन आहे, 7 ला पण प्लसची साईन आहे. दोघा नंबर सेम साईन असल्यामुळे दोघांची ऍडिशन होईल आणि कॉमन साईन मात्र प्लस येणार आहे. मग आपण +11 पण लिहू शकतो. -4 + -5 इथे बघितलं आपण, दोघी नंबरला मात्र निगेटिव्ह साईन आहे, दोघांची ऍडिशन होईल. 5 + 4 इज 9 आणि दोघांना कॉमन साईन मायनसची आहे. इथे मायनस साईन, इथे मायनस साईन आहे, तर मायनसची साईन आपण देणार आहोत. पुढे -7 + 2 जर म्हटला तर एक नंबर निगेटिव्ह आहे, दुसरा नंबर पॉझिटिव्ह आहे, साईन अपोजिट आहे. 7 मधनं 2 गेला तर 5 येणार आहे आणि मोठ्या नंबरला मात्र निगेटिव्ह साईन आहे, तर आपण मात्र आन्सरला पण निगेटिव्ह साईन देणार आहोत. 10 of -2 इज 8. बघा, एकाला प्लस साईन आहे, दुसऱ्याला मायनस साईन आहे. 10 मधनं 2 गेला तर 8 आणि बिगर नंबर 10 आहे, त्याला प्लस साईन आहे, आन्सरला पण प्लस साईन येणार आहे. आता 63 मधनं 32 मायनस करा. मायनस होतील का, सॉरी साईन सेम आहे, तर दोघांची काय होईल ऍडिशन. 3 + 2 5 आणि 6 + 3 9 आणि पुढे मात्र कॉमन साईन मायनसची, तर आपण काय करणार बरं, मायनस साईन ही आपण देणार आहोत. आन्सर येऊन जाईल आपला 95. मला पुढे सांगा, -71 + 71. -70 चा अपोजिट नंबर असणार आहे +71. अपोजिट नंबरची जर ऍडिशन घेतली तर आन्सर काय असतं, करेक्ट 0. सॉल्व द फॉलोइंग. चला 78 मधनं काय करायचं आपल्याला. आता इथे ऍडिशन दिली होती, इथे आहे सबट्रॅक्शन, पण थोडस जरा लक्षात घ्या. ती होणार की सर 78 ऍज इट इज लिहायचा. निगेटिव्ह नंबरचा मात्र अपोजिट नंबर म्हणजे -45 आलेला आहे, त्याचा अपोजिट नंबर येतो +45. हा ऍड करायचा आहे. कोणामध्ये ऍड करायचा आहे, 78 मध्ये ऍड करायचा आहे. हो बरोबर आहे, पण मग लक्षात असू द्या, इथे मायनस मायनस काय म्हणायचं, प्लस. डायरेक्ट असं लिहायचं, 78 मायनस मायनस बिकम अ +45 अँड यांच्या दोघांची ऍडिशन काय, 8 + 5 13 कॅरी 1, 7 + 4 11 + 1 12 123 ऍडिशन येणार आहे. दोघांना कॉमन साईन प्लसची, तिथे प्लस मध्ये आन्सर येणार आहे. कळलं का बरं, +123 आपला आन्सर असणार आहे. पुढे बघा, इथे मात्र बघा काय कराल, -19 हा ऍज इट इज असू द्या, मायनस मायनस प्लस +27 आणि इथे जर बघितलं आपण, एकाला निगेटिव्ह साईन आहे, एकाला पॉझिटिव्ह साईन आहे, सबट्रॅक्शन होणार आहे.
27 मधनं 19 गेले तर किती येत असतात बरं आन्सर? यस 8 आन्सर येणार आहे. आणि प्लस 27 हा मोठा आहे. 27 ला पॉझिटिव्ह साईन आहे. कशी पॉझिटिव्ह साईन आहे? इथे पॉझिटिव्ह साईन आहे. कळलं का बरं? आणि तर ती इथे मात्र आपल्याला द्यायची आहे. आन्सर असणार आहे आपलं +8. चला पुढे 148 घेतला आपण आणि इथे मात्र मायनस मायनस काय दिला प्लस आणि +37 येणार आहे. 8 + 7 15 कॅरी 1 4 + 1 5 5 + 3 8 आणि पुढचा मात्र 1 ऍज इट इज 185 आन्सर असणार आहे. बिगर नंबर 148 आहे त्याला प्लस साईन येते इथे पण प्लस साईन येणार आहे. नेक्स्ट वन -120 आणि -200 आहे. साईन कशा आहेत? सेम आहेत. दोघी नंबरची काय होणार आहे? ऍडिशन. 120 + 200 320 आणि कॉमन साईन कुठलं आहे? मायनसचं. तर मायनसचं साईन इथे द्यायला विसरू नका. चला पुढे -57 काय बरं? -57 मायनस मायनस काय म्हणजे +48. ओके अपोजिट साईन आहेत. तर 57 मधनं 48 मायनस करा. 17 मधनं 8 गेलेत किती असतील बरं? 9 आणि पुढे मात्र 4 मधनं 4 गेले तर किती? 0 आणि कुठला नंबर ग्रेटर आहे सांगा? 57 ग्रेटर आहे. त्याला कुठली साईन आहे? मायनसची. तर आन्सर पण असणार आहे आपला -9. कळतं का बरं? चला पुढे -15 -24 किती होईल बरं? -15 + 24 आणि मला तुम्ही सांगा 24 मधनं जर 15 गेले तर किती असणार बरं आन्सर? 9 आणि बिगर नंबर कुठला आहे? 24 ला प्लस साईन आहे. 9 ला पण आपण प्लस साईन देणार आहोत. सहज तुम्ही अशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब पण करून घ्या. थँक्यू.